पुढची मोठी बातमी पाहूयात। राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये मराठीचा डंका वाजताना पाहायला मिळतोय। वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे आणि गुलमोहर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरलाय। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे। वाळवी नावाचा एक मराठी चित्रपट आहे आणि हा सर्वोत्कृष्ट ठरल्याची माहिती समोर येते आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये मराठीचा डंका वाजताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे गुलमोहर हा चित्रपट सुद्धा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरलेला आहे। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी, राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये मराठीचा डंका वाजताना दिसतोय। वाळवी आणि दुसरीकडे गुलमोहर या दोन्ही चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपट असं मानांकन। महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून भाषा या कॅटेगरीमध्ये वाळवी या चित्रपटाला मिळालेला आहे। दिग्दर्शक परेश मोकाशी आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुर्मूस ऑफ द जंगल ही जी मराठी कॅटेगरी मधील आणखी एक पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि डॉक्युमेंटरी कॅटेगरी मध्ये आहे। तर बेस्ट नेरेटिव्ह फिल्म आणि बेस्ट त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर डॉक्युमेंटरी असा दोन पुरस्कार या बेस्ट डॉक्युमेंटरीला मिळालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर साहिल वैद्य आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि व्हॉइस ओव्हरसाठी सुमंत शिंदे यांना देखील याच कॅटेगरीज मधील मुर्मूस ऑफ जंगल या नेरेटिव्ह फिल्मसाठी दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर त्यानंतर मराठी चित्रपट म्हणून वाळवी या चित्रपटाला भाषा कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे। आणि जर नॅशनल अवॉर्ड मध्ये जर आपण पाहिलं तर कांतारा या चित्रपटाला मोठा पुरस्कार मिळाला। ऋषभ शेट्टी बेस्ट ऍक्टर नॅशनल अवॉर्ड म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता महाराष्ट्रासाठी हा दिवस आहे। धन्यवाद शिवाजी सगळ्या दिलेल्या माहितीसाठी।